नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक हात जी आर घेऊन आलेलो मित्रांनो. हा जो जी आर असणार आहे मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यासाठी असणार आहे. जेणेकरून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये माहे जुलै 2023 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो. हा जी आर जो असणार आहे मित्रांनो 4 ऑक्टोबर 2024 चा जी आर असणार आहे, लेटेस्ट जी आर असणार आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. किती तुमच्यासाठी मदत केली आली, जी निधी मंजूर केलेली आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. असेच आपल्यासाठी नवीन नवीन आपण जी आर अपडेट घेऊन येत असतो मित्रांनो या चॅनलवर. चला तर मग सुरू करूया ह्या व्हिडिओला. जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमच्या समोर मी इथं पीडीएफ फाईल ओपन केलेली आहे. माहे जुलै 2023 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे महसूल व वन विभागाकडून. दिनांक 4 ऑक्टोबर 2023 ला हा जी आर आलेला आहे मित्रांनो. लेटेस्ट जी आर असणार आहे. ओके, तर संपूर्ण माहिती मला जाणून घ्यायची मित्रांनो, काय असणार आहे, किती पैसे तुम्हाला निधी वगैरे येणार आहे. तर प्रस्तावना: अतिवृष्टी, पूर व चक्रवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते. तसेच त्यांनी काय लिहिले मित्रांनो इथं, राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग इथे क्रमांक व दिलेले दिनांक 27/3/2023 मध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधींचे निशक व दर विविध करण्यात आले आहे असं ते सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर इथे यानंतर माहे जुलै 2023 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यात पैनगंगा नदीवर पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानपोटी विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडून निधी मागणीचा प्रस्ताव शासन प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने खालील निर्णय घेण्यात आलेले आहे मित्रांनो. आता निर्णय काय घेतलेले आपण ते बघून घेऊया इथं. शासनाचे निर्णय: तर माहे जुलै 2023 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील पैनगंगा नदीवरील पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण, लक्षात ठेवायचे, 1425 बाधित शेतकऱ्यांचा 1674.53 हेक्टर या बाधित शेतीसाठी क्षेत्रासाठी एकूण रुपये इथं 142.33 लक्ष म्हणजे अक्षर रुपये 1,42,33,000 इतकी निधी विवरित करण्यात शासनाने मंजूर देण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके, 1,42,33,000 मित्रांनो. उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन 11 यांनी या निधीचा विचारित करावा. त्याच्यानंतर मित्रांनो संदर्भाधीन अनुक्रमांक 1 येथे नमूद दिनांक 24/1/2023 सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा. आता ही जी निधी मित्रांनो लाभार्थ्यांना इथे डायरेक्ट तुमच्या डीबीटी पोर्टलद्वारे, डीबीटी मध्ये आता तुम्हाला डायरेक्ट ट्रान्सफर भेटणार, तुम्हाला डायरेक्ट ट्रान्सफर होणार तुमच्या अकाउंट मध्ये पैसे. ओके मित्रांनो, अशा पद्धतीने नुकसान कसं यादीमध्ये नाव असेल तुमचं 24/1/2023 मध्ये. याच्या मित्रांनो सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी. तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांच्या शेती पिकांच्या नुकसानाकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. आता जे मित्रांनो चालू हंगाम जे आपलं 2024 मधलं, त्यामध्ये याचा काहीही संबंध नाही मित्रांनो. ओके, तर तुम्हाला 2023 साठी स्पेशली काढण्यात आलेली आहे. एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे विविध दरांनी मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी.
एका हंगामामध्ये आपल्याला एक वेळेस आपल्याला मदत होणार आहे मित्रांनो. ओके. शासन निर्णय महसूल व वन विभाग 27/3/2023 नुसार जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठीची मदत विविध दर आणि निकषांनुसार असलेल्या खातरजमा करण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षपणाने काळजी घ्यावी. म्हणजे कोणाचं मन दुखणार नाही असं त्यांना सांगण्यात आलेलं तहसील कार्यालयांना, जिल्हाधिकारी कार्यालयांना. वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निषेधांचे काटेकोरपणाने पालन करावे यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत नैसर्गिक आपत्तीकरिता विविध केलेल्या अटी शर्ती पूर्तता होत असल्याची खात्री संबंधात घ्यायची असे तर सांगण्यात आलेलं आहे. ज्या कारणासाठी तुम्हाला जे पैसे भेटलेले आहेत त्या कारणाचे पैसे आपल्याला खर्च करायचे हे सांगण्यात आलेलं आहे. लाभार्थ्यांना मदत वाटपीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी, मदतीचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्या दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा लक्षात असू द्यायचे जे निधी मित्रांनो तुम्हाला बँकांच्या कर्ज खात्यात किंवा अथवा वसुलीच्या वगळती करू नये याकरिता जिल्हा अधिकारी यांनी बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी जबाबदारी जिल्हाधिकारी यांची राहील. जी मित्रांनो हे पैसे मित्रांनो तुम्हाला कर्ज वसुलीच्या बँक खात्यात टाकायचे नाहीये आणि तुम्हाला कर्ज वसुलीवाल्यांना द्यायचे पण नाहीये. हे जे पैसे तुम्हाला ज्या कारणासाठी मिळालेले त्या कारणासाठी तुम्हाला यूज करायचे आहे. जेणेकरून जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेंना इथं सांगितलं गेलेलं आहे ते त्यांना इथं नोटीस वगैरे देऊन देतील मित्रांनो. तुम्हाला कोणीही पैसे मागणार नाही. जे कोणी पैसे मागत असेल त्यांच्यावर तुम्ही कारवाई करू शकता बँकेवर. ओके. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चांचे लेख निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयांच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चांची कोषागार कार्यालय महालेखपाल कार्यालयाशी तैमानिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्ची पाडल्यानंतर तातडीने निधीचा उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनाच्या सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहणार आहे मित्रांनो. ओके. वरील सगळे हे जे मित्रांनो प्रयोजनासाठी शेती पीक नुकसानीचा खर्च इथं त्यांनी त्यांची क्रमांक वगैरे दिलेले आहे जाहिरातीचे आपल्या पीडीएफचे व सदर खर्च हा सदर खर्च आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये उपलब्ध असलेल्या निधीतून पुनर्नियोजनाद्वारे उपलब्ध करून निधीतून खर्च करण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीचा हा GR होता मित्रांनो. तर तुम्हाला आता ज्यांचं पण नुकसान झालं असेल चंद्रपूरमध्ये जे राहत असतील त्यांच्यासाठी निधी झालेली मित्रांनो 1,42,33,000 एवढी निधी आलेली आहे. हा जो GR आहे मित्रांनो बेसिकली दिनांक 4 ऑक्टोबर 2024 चा GR असल्यानंतर लेटेस्ट GR तुमच्यासाठी घेऊन आलेले अंदाजी बातमी तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये पैसे मिळणार आहे मित्रांनो. पण तुम्हाला तिथं फॉर्म वगैरे भरला आहे की तुम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा 2023 मधला ते लक्षात असू द्यायचं मित्रांनो जुलै 2023 साठी. ओके. ते आपल्याकडे पाहिजे मित्रांनो. आपल्या यादीमध्ये नाव असेल तरच आपल्याला इथं पैसे भेटणार मित्रांनो. कारण की मला खूप सारे इथे मेसेज वगैरे येतात की आम्हाला पैसे मिळालेलेच नाहीये. तुम्ही डायरेक्ट तिथं आपल्या कृषी ऑफिसमध्ये जायचंय मित्रांनो. ते तपास करायचं आपल्याला नुकसानग्रस्त पैसे आले नाही कशा प्रकारे आले नाही आपल्या यादीत नाव आहे की नाहीये हे सगळं इथे लक्षात असू द्यायचे तरच तुम्हाला पैसे भेटणार मित्रांनो. आणि तुम्हाला व्हिडिओवर काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलला फॉलो करा तिथं आणि व्हॉट्सअप ग्रुपला फॉलो करून ठेवायचं. तिथं मला तुम्ही मेसेज करू शकता मित्रांनो. ते तुम्ही ओपन ठेवलेलं तुमच्यासाठी. त्या व्यतिरिक्त तुम्ही कधी चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक करा. शेतकऱ्यांसाठी मी एकूण एक माहिती घेऊनच असतो मित्रांनो. कोणताही GR मी सोडत नसतो. जिल्ह्याचा असो पूर्ण राज्याचा असो मित्रांनो. संपूर्ण माहिती मी देत असतो. तर तुम्हाला मला सपोर्ट करा मित्रांनो. मला पण तर आम्हाला फक्त सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. एवढंच आपलं म्हणणं आहे मित्रांनो. कारण की आम्हाला पण मोटिवेशन मिळतं मित्रांनो. जेवढे जण शेतकरी मित्र बघतात त्यांच्यापासून आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि आम्ही पण त्यांना इथं चांगलं GR मी त्यांच्यासाठी घेऊनच असतो मित्रांनो माहिती वगैरे. ओके. अशाच माहितीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो शेअर करा हा व्हिडिओ, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा जेणेकरून आलेला व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण तुम्हाला मिळेल. तर बेल आयकॉन प्रेस करून ठेवा मित्रांनो.